नमस्कार विद्यार्थी मित्रो. इयत्ता 8वीच्या बुद्धिमत्तेच्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. मी नामदेव तात्याबा कडक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड बुद्रुक, तालुका शेवगाव. आपण काल 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 26 ते 50 पाहिलेले आहे आणि आज आपण प्रश्न क्रमांक 51 पासून सुरुवात करत आहोत. प्रश्न 51 आहे, खालील अंकमालेत लगतच्या दोन्ही मूळ संख्या आहेत असे किती वेळा झाले आहे? मूळ संख्या या ठिकाणी ह्या आहेत मूळ संख्या 2, नंतर इथं झालाय, इथं झाला आहे, इथं आहे आणि या ठिकाणी आहे. लगतच्या मूळ संख्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. आणि आपलं उत्तर आहे 7, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुस्तक, पृष्ठभाग, पौष, पालक, पौराणिक, पॅराशूट, पोट हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता? या ठिकाणी आपल्याला वर्णानुक्रमे लावता आले पाहिजे. पहिल्यांदा हे माहित पाहिजे की पुस्तक, पृष्ठ आणि पौष याचा क्रम कसा घ्यायचा. त्यासाठी आपल्याला अगोदर कोणत्या व्यंजनामध्ये कोणता स्वर मिसळून अक्षर तयार होत आहे ते समजलं पाहिजे. आणि आपल्याला जे स्वरांचा क्रम माहित पाहिजे. तर आपल्या मराठीतला जो स्वरांचा क्रम आहे तो आहे आ, ई, उ, ऋ, लू, ए, उ, औ. आता या ठिकाणी आपल्याला जे पुस्तक, पृष्ठभाग आणि पौष हा जो शब्द आहे पालक, हा प अधिक आ पासून बनलेला आहे, म्हणजे हा पहिल्या क्रमांकाला येणार आहे. त्यानंतर दुसरा शब्द येणार आहे पुस्तक. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला येणार आहे पृष्ठभाग आणि चौथ्या क्रमांकाला येणार आहे पॅराशूट. त्यानंतर येणार आहे पोट आणि आता परत पौ. मग इथं शहराच्या नंतर येतो, म्हणून हा 6वा आणि हा 7वा. आता आपल्याला प्रश्न विचारलाय मध्यभागी येणार 7 शब्द आहेत, म्हणजे मध्यभागी 4 क्रमांकाचा शब्द येईल आणि 4 क्रमांकाचा शब्द आहे पर्याय नंबर 3. आता ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न समजलाय तो हे 7 क्रमांक काढत बसणार नाही. तो काय करणार आहे, सगळे 7 शब्द मोजणार आहे आणि अगोदरच ठरवेल की मध्यभागी येणारा म्हणजे आपल्याला 4थ्या क्रमांकाचा शब्द काढायचा, म्हणजे तो फक्त 4 पर्यंतच काढेल आणि लगेच उत्तर देईल. त्याचा निवडा तो वेळ काय करणार आहे, वाचवणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखा. अगदी सोपं आहे. शुष्क, कोरडा, सुका हे समानार्थी शब्द आहेत आणि वेगळा आहे आग. त्याच्यानंतरचा बटाटा, आले, सुरण, रताळे हे गोड आहे, हे गोड आहे
हे कोड आहे आणि आपलं उत्तर आहे मूळ. रताळे हे मूळ आहे. त्यानंतर 55 क्रमांकाचा प्रश्न आहे. 289, 143, 221 आणि 187. या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा असं वाटतं की 289 ही एकटीच पूर्ण वर्ग संख्या आहे, परंतु या ठिकाणी 17ने भाग जाणारी ही संख्या आहे. 17ने भाग गेल्यानंतर 17चा वर्ग आहे म्हणजे 17 येतात. या 17ने भाग जातो. 17 एक 17 आणि उरले 5. 17 त्रिक 51 आणि तिला पण 17ने भाग जातो. 17 एक 17 आणि परत 17 एक 17. म्हणून या तीन संख्या 17ने भाग जाणाऱ्या आहेत आणि वेगळी हे आहे आपलं उत्तर. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे SUWBCENQSEJK. ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस काय करायचं, पहिल्यांदा आपण याला नंबर द्यायचे. या ठिकाणी पहिल्यांदा आपण काय करू, मी आता तुमची बहुतेकांची पाठच झाली असतील ही क्रम, तरी पण काय करा, पाठ करा. आता आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस पहिल्यांदा काय करायचे, यांना क्रमांक द्यायचे. ईएसचा क्रमांक आहे 19, यूचा क्रमांक आहे 21 आणि डब्ल्यूचा क्रमांक आहे 23. बीचा क्रमांक आहे 2, सीचा क्रमांक आहे 3, ईचा क्रमांक आहे 5. या ठिकाणी एमचा क्रमांक आहे 13, क्यूचा क्रमांक आहे 15, 17, एसचा क्रमांक आहे 17, 19, ईचा क्रमांक आहे 5, जीचा क्रमांक आहे 7 आणि केचा क्रमांक आहे 11. हे क्रमांक दिल्यानंतर आपलं असं लक्षात येत आहे की या सगळ्या मूळ संख्या आहेत, या सगळ्या मूळ संख्या आहेत आणि या पण सगळ्या मूळ संख्या आहेत आणि या ठिकाणी बाकी ही जी एक आहे ही एक संयुक्त संख्या आहे आणि म्हणून आपला वेगळा पर्याय निघतो पहिला पर्याय की जिच्यामध्ये एक ही संयुक्त संख्या आहे. आता आपल्याला याच्यातला पण काय करायचं आहे, वेगळा निवडायचा आहे. ज्यावेळेस आपण असं करू, या आकृत्या जर आपण घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने थोड्या सरळ जर केल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की ही आकृती, ही आकृती, ही आकृती आणि ही पण जर अशी सरळ केली तर ह्या तिन्ही आकृत्या सारख्या आहेत. म्हणजे हा जो भाग आहे हा भाग या आकृतीमध्ये उजव्या बाजूला गेलेला आहे आणि म्हणून आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या 4 मध्ये ही वेगळी आलेली आहे. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58, खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती. आता या ठिकाणी या पहिल्या आकृतीला आपण जो नियम लावणार आहोत, पहिल्या संख्यांना तो 3 ला लागला पाहिजे. तर या ठिकाणी 1, 7, 5 आणि इथं 24 आहे, इथं 3, 8 आणि इथं 55 आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं करायचंय,
7चा वर्ग करायचा आहे 49 आणि त्याच्यातून 5चा वर्ग वजा करायचा आहे 25. 7चा वर्ग 49 आणि 25 ची वजाबाकी येत आहे 24. या ठिकाणी 8चा वर्ग करायचा आहे 64 आणि 3चा वर्ग करायचा आहे 9 आणि यांच्या दोघांची वजाबाकी येते 55. आता वजाबाकी दिली एवढं, मग 36च्या वर्गातून 6चा वर्ग 36. 36 मधून जर 32 गेले तर खाली उरतात 4 आणि या ठिकाणी पहिलं उत्तर दिले आहे 4. नक्कीच हा फसवा पर्याय आहे, कारण आपलं उत्तर आहे 2. म्हणजे आपल्याला इथे काय करायचंय 2 लिहायचंय. म्हणजे 6चा वर्ग 36 त्याच्यातून 2चा वर्ग 4 वजा केल्यानंतर 32 येणार आहे, की जे आपण या बाकीच्या दोन्ही ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे आपलं जे पर्याय आहे, आपलं जे उत्तर आहे ते आहे 2. हा इथं पहिल्याच क्रमांकाचा जो पर्याय आहे तो फसवा पर्याय दिलेला आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 59. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 2 अचूक पर्याय निवडा. या ठिकाणी ज्यावेळेस ह्या 2 इथला संबंध इथं असला चेक केला, गुणाकार, बेरीज, वजाबाकी जर सहज लक्षात आलं नाही तर पहिल्यांदा काय करायचंय, आपल्याला ह्या संख्या चढत्या क्रमाने मांडायची. तर आपण या संख्या चढत्या क्रमाने मांडून पाहू. पहिली संख्या आहे 13, त्याच्यानंतर आहे 17, त्याच्यानंतर आहे 22, 22च्या नंतर आहे 28, 28च्या नंतर आहे 35, 35च्या नंतर आहे 43, 43च्या नंतर आहे 52 आणि त्याच्यानंतर आहे 62. आता आपल्याला काय करायचंय, या संख्यामधला फरक काढायचा. 13 4 टाकले 17 झाली, 17 5 टाकले 22 झाले, 22 7 6 टाकले 28 झाले, 28 7 7 टाकले 35 झाले, 35 7 8 टाकले 43 झाले, 43 मध्ये 9 टाकले 52 झाले, 52 मध्ये 10 टाकले 62 झाले आणि आता 62 मध्ये 11 टाकायची आणि 62 मध्ये 11 टाकल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळेल ते आहे 73. परंतु या ठिकाणी आपला प्रश्न संपलेला नाही, कारण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे 2 पर्यंत. आता आपण जसं पुढे गेलो तसं आपल्याला पाठीमागे जायचंय. म्हणजे 13च्या जर आपल्याला पाठीमागे जायचं असेल तर इथं 3 ने कमी करायचंय. म्हणजे इथं येतील 10, म्हणजे काय 10 आणि 3 13, 13 4 17 आणि मग दुसरा जो पर्याय आहे त्याचं उत्तर येईल इथं 10, ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर येईल. आपले 2 पर्याय प्रश्न 59 पहिला आणि 4था पर्याय उत्तर येईल. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, प्रश्नात लपलेली आकृती पर्यायातून निवडा. तर या ठिकाणी ही रेषा इथपर्यंत दिसते, पण याला इथं चिकटलेली आहे. म्हणजे इथं अंतर नाही दिसत, म्हणजे हा पर्याय नसणार आहे. आता हे त्रिकोणाला इथं 2 ठिकाणी त्रिकोण आहे, इथं आहे इथं आहे, पण त्याला डायरेक्ट अशी त्याच्या या शिरोबिंदू जवळ कुठं रेषा दिसत नाही. हा पण पर्याय नाहीये. असं पण कुठं दिसत नाही आकृतीमध्ये. आपलं उत्तर हे आहे आणि ह्या असं इथून असं इकडं पुढे सरळ दिसतंय, इकडं ही खालची रेषा आणि हे पुढचा भाग. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न आकृतीत लपलेली आकृती शोधायची होती आपल्याला आणि
त्याचं जे उत्तर आहे तो आहे प्रश्न पर्याय क्रमांक 2. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या आधी येणाऱ्या पदाचा अचूक पर्याय निवडा. 6, 6, 9, 18, 45 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणार. आता आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येते की हा जो 6 आहे या 6ला या ठिकाणी 1 ने गुणलेला आहे. पहिल्या 6ला 1 ने गुणलेला आहे म्हणून दुसरा 6 आला. दुसऱ्या 6ला 1.5 ने गुणलेला आहे म्हणून 9 आलाय. 9ला 2 ने गुणलेला आहे म्हणून 18 आलाय. पुन्हा 18ला 2.5 ने गुणलेला आहे. म्हणजे जर प्रत्येकाला आपण 1, 3, 2, 2.5 मग नक्कीच आपल्याला या 45ला 3 ने गुणावं लागेल आणि 45ला जर 3 ने गुणलं तर आपल्याला उत्तर भेटल 45 गुणिले 3 515 हातच्या आलेलं 1 3 चौक 12 आणि 1 13 म्हणजे 135 हे आपलं या ठिकाणी उत्तर मिळेल. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे 3, 8, 15, 26, 43, 68 आणि 103. तर आता या ठिकाणी आपण यांच्यातला वर्गाच्या जवळ दिसत नाही, घनाच्या जवळ दिसत नाही, यांच्यातला फरक काढून पाहू आपण. यांच्यातला जो फरक आहे तो फरक आहे 8 आणि 3 मधला फरक आहे 5. 8 आणि 15 मधला फरक आहे 7 आणि 7 आणि 26 मधला फरक आहे 9. पंधरा आणि 26 मधला फरक आहे 11. 26 आणि 43 मधला फरक आहे 17. 43 आणि 68 मधला फरक आहे 25. आणि 68 आणि 103 मधला फरक आहे 35. आता तरी पण आपल्याला काही लक्षात येत नाही. आता काय करायचं आपल्याला ह्या फरकाचा फरक काढायचा. फरकाचा फरक काढल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की 7 आणि 5 मध्ये फरक आहे 2चा. 7 आणि 11 मध्ये फरक आहे 4चा. 11 आणि 17 मध्ये फरक आहे 6चा. 17 आणि 25 मध्ये फरक आहे 8चा. 25 आणि 35 मध्ये फरक आहे 10चा. 2, 4, 6, 8, 10 असा फरक वाढत चाललाय. म्हणजे नक्की जिथं 12चा फरक असेल मग हे 12 आणि हे 35. 12 आणि 35 झाले 12 आणि 35 झाले 47. आता 47 आपल्याला 103 मध्ये टाकायचे. 103 अधिक 47 आणि हे झाले 150 आणि हे आलं आपलं उत्तर. म्हणजे या ठिकाणी फरकाचा फरक होता आणि पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे संख्या मालिकेवरचा प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला इथं शोधायचंय
ज्यावेळेस आपण याचं निरीक्षण करू त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की हा जो गोल आहे हा इथं पहिल्या नंबरला होता, या मालिकेत तो दुसऱ्या नंबरला गेलेला आहे, या मालिकेत तो तिसऱ्या नंबरला गेलेला आहे आणि नक्की तिथं चौथ्या नंबरला जाणार आहे. गोल कुठे जाणार आहे? चौथ्या नंबरला. आता चौथ्या नंबरला फक्त इथंच गेलेला आहे. आपल्याला असं लक्षात येते की हा जो एक नंबरला होता हा इथली शिडी इथे गेल्यानंतर हा तसंच राहिलेला आहे गुणिलेचं चिन्ह, आणि नंतर हा त्रिकोण चौकोन आणि आधी. आता काय झालंय फक्त जो गोल आहे तो काय करतो एक एक जागा सोडत चाललेला आहे. इथं पहा हा एक नंबरला आहे आणि हे 2-3 नंबरला इथं आलेले आहे. मग आता आपल्याला काय करायचंय हा याला इकडे जागा बदलल्यामुळं आपलं हे जे उत्तर आहे ते उत्तर 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे वाय एक्स डब्ल्यू यू टी क्यू पी एल. या ठिकाणी आपल्याला काय करायचं परत तुम्हाला ते क्रमांक पाठच झालेले पाहिजे. या ठिकाणी आपल्याला इथं घेतो मी ABCD A B C F G H I J K L M N O P Q R S T U V W X Y. पाठ पहिले. आता आपल्याला काय करायचंय एक्स आणि वाय इथं पाहायचंय. हे एक्स वाय इकडून चाललेलं आहे. त्याच्यानंतर आहे डब्ल्यू यू. इथे एक लक्षात आले की या दोघं लगतचे होते आणि इथे लक्षात आले की एकचा फरक आहे म्हणजे मध्ये एक सोडलेला आहे. त्याच्यानंतर टी क्यू म्हणजे इथं काय केलेलं आहे एक मी पाठीमागं इथं मध्ये 2 सोडलेले आहे. त्याच्यानंतर आहे पी एल म्हणजे हे 3 सोडलेले आहेत आता. आणि आता नक्कीच आपल्याला काय करायचंय एक सोडलाय 2 सोडलाय म्हणजे 3 सोडला म्हणजे आता आपल्याला 4 सोडून द्यायचे. पण 4 सोडताना काय करायचंय आपल्याला जसं त्यांनी इथं एक्सच्या नंतर डब्ल्यू घेतला, यूच्या नंतर टी घेतला आणि क्यूच्या नंतर पी घेतला, मग आपण इथं एलच्या नंतरचा के घ्यायचा आहे आणि केच्या नंतर 4 सोडायचे. केच्या नंतर 1 2 3 4 आणि के एफ आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. के एफ हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे 65वा प्रश्नामध्ये पहा आपल्याला पुन्हा क्रमाने जायचं आहे. तर आपण आता हा पहिला बाण पाहू. ह्या पहिल्या आकृतीमधला बाण ह्या भागात आहे तो इथं आलाय म्हणजे लक्षात आले की तो क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तो इथं आलेला आहे म्हणजे चौथ्या आकृतीमध्ये तो इथं येणार आहे आणि इथं तो इकडच्या आकृतीत आलेला आहे म्हणजे नक्कीच हा पर्याय आपला नसणार आहे. पण 3 ठिकाणी हा बाण आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आलेला आहे. चौथा पर्याय गेला आपल्याकडे 3 पर्याय आहेत. आता आपण हा स्टार घेऊ. पहिल्या आकृतीचा स्टार घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चाललेला आहे इथं आलाय. दुसऱ्या आकृतीमध्ये तिथं आणि मग चौथ्या आकृतीमध्ये आपल्याला हा या ठिकाणी यायला पाहिजे. हा इथं आलेला आहे म्हणजे आपला हा 2 पर्याय काढला. आता आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक राहिले आहेत. आता आपल्याकडे हा जो मोकळा गोल आहे
हा मोकळा गोल पहिल्यांदा इथं होता, आता तो दुसऱ्या आकृती इथं आलाय, म्हणजे आता तो घड्याळाच्या प्रतिगतीवर म्हणजे अँटी क्लॉकवाईज चाललेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये इथून दुसऱ्या आकृती इथं आणि आता तो चौथ्या आकृतीमध्ये या ठिकाणी यायला पाहिजे. अरे दोन्ही ठिकाणी तो आलेला आहे. आता आपल्याकडे तरी दोन पर्याय शिल्लक राहिलेले आहे. आता आणखीन काय राहिलेलं आहे पहा, आणखीन पहा इथं जो आहे हा अर्धा गोल पहिल्या आकृती इथं होता, दुसऱ्या आकृती इथं गेलेला आहे, तिसऱ्या आकृती इथं आहे आणि नक्कीच तो आता चौथ्या आकृतीमध्ये असं वर पाहिजे आणि चौथ्या आकृतीमध्ये वर तो पर्याय क्रमांक 1 आहे. म्हणजे आपलं हे उत्तर चुकीचं आहे. आपलं जे उत्तर आलेलं आहे हे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. एका रांगेत विहांचा 66वा प्रश्न झालेला आहे. एका रांगेत विहांचा डावीकडून 23वा व सोनलचा उजवीकडून 15वा क्रमांक आहे. दोघांच्या दरम्यान, दरम्यान म्हणजे दोघांच्या मध्ये, दरम्यान म्हणजे दोघांच्या मध्ये, दरम्यान म्हणजे दोघांच्या मध्ये 4 मुले असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? विहान एका रांगेत, ही रांग आहे आणि ह्या रांगेमध्ये विहानचा 23वा क्रमांक आहे. डावीकडून म्हणलंय, डावीकडून म्हणजे आपला डावा हात धरायचा. आपण पेपरवर तो आपला डावा हात घ्यायचा म्हणजे डावीकडून. सोनलचा उजवीकडून, उजवीकडून म्हणजे आपल्या उजव्या हाताने 15वा क्रमांक आहे. दोघांच्या दरम्यान म्हणजे दोघांच्या मध्ये, म्हणजे सोनल इकडून नंबर सुरू झालेला आहे आणि तिचा नंबर आहे 15वा. इथं सोनल आहे आणि इथं विहान आहे. आणि आता काय म्हणले, त्यांच्या दोघांच्या मध्ये 4 मुलं आहेत. 1 2 3 4. आणि आता विचारले त्या रांगेत किती मुलं आहेत? सोपं झालं. आता हे 23, सोनलकडची 15 आणि हे मधले 4. 23 आणि 15 38, 38 आणि 4 42. त्या रांगेमध्ये 42 मुलं आहेत आणि आपला पर्याय क्रमांक आहे 4. हे झालं आपलं उत्तर. परंतु या ठिकाणी आपला प्रश्न संपलेला नाही. आपण प्रश्न इथपर्यंत वाचून सोडून दिलेला आहे. इथं आहे 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे आपल्याला आणखीन एक पर्याय निवडणं गरजेचं आहे. आता विहानचा 23वा क्रमांक आहे. विहानचा 23वा क्रमांक आहे. इथं विहान आहे आणि सोनलचा, विहान डावीकडून आहे, सोनल उजवीकडून आहे. उजवीकडून 15वा क्रमांक आहे. ती आपल्याला इथपर्यंत इथं घेता येईल. सोनल इथं कुठं तरी विहान आहे आणि ही इथं सोनल आहे. सोनलचा इकडून आपल्याला 15वा क्रमांक द्यायचा आहे, पण त्याच्या दोघांच्या मध्ये 4 मुलं ठेवायचे. त्यांच्या दोघांच्या मध्ये 4 मुलं ठेवायचे. 1 2 3 4. आता सोनलचा हा 15वा क्रमांक आहे, म्हणजे या रांगेत वर आलेला हा मुलगा 14वा आहे, हा 13वा आहे, हा 12वा आहे, हा 11वा आहे आणि हा जो 10वा आहे. इकडून जो 10वा मुलगा आहे म्हणजे उजवीकडून जो 10वा मुलगा आहे तो विहान आहे आणि तो विहान डावीकडून 23वा आहे आणि तोच विहान उजवीकडून 10वा आहे. म्हणजे याच्या इकडे किती मुलं आहे? 9. मग हे 23 आणि हे 9, 23 आणि 9 आणि आपलं उत्तर झालेलं आहे 32. ऑप्शन नंबर 3. या ठिकाणी 67वा प्रश्न आहे पहा. खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती. अत्यंत सोपं पहा. आणि 3री-4थी पासून तुम्हाला प्रश्न येतोय. पहिल्यांदा ही आकृती पहा आणि जो पहिला पर्याय आहे
तुमच्या इथं लक्षात येईल की इथं रेषा आहे, पण ह्या पहिल्या पर्यायामध्ये इथं रेषा नाहीये, म्हणजे पहिला पर्याय नक्कीच उत्तर नाहीये. दुसऱ्या पर्यायामध्ये पहा, इथं काय केलंय, इथं असं कट केलेलं आहे वर्तुळाला, पण इथं गोल केलेला आहे, म्हणजे नक्कीच हे पण उत्तर नाही. आता तिसऱ्या पर्यायामध्ये पहा, इथं काय केलंय, हे इथं असं गोल केलंय आणि इथं बाकी गोल नाही, इथं अशी रेषा आहे, म्हणजे तिसरा पण पर्याय नाही. मग नक्कीच आपलं उत्तर चौथा पर्याय असेल, आणि ते चौथा पर्याय पहा, अगदी तंतोतंत जुळलेली आकृती आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे पहा 68वा. आपल्याला तोच प्रश्न आहे पुन्हा, तंतोतंत जुळणारी आकृती. आता पहिला पर्याय इथं असं त्रिकोण केलेला आहे, याच्यामध्ये काही नाहीये दिसत तो त्रिकोण, म्हणजे हा काही पर्याय नाहीये. त्याच्यानंतर जो तिसरा पर्याय आहे, या तिसऱ्या पर्यायामध्ये हे 22 पर्यंत वर्तुळाला चिटकाली, इथं बाकी जागा आहे भरपूर, आणि इथं म्हणजे हे तंतोतंत जुळू शकत नाही. आणि इथं काय केलंय की हा जो आकार आहे, त्या आकाराच्या बाहेर हा आकार आहे, म्हणजे हा आकार इथं खाली घेतलेला आहे, म्हणजे हा पण पर्याय नाहीये. म्हणजे हे जे उत्तर आहे आपलं तंतोतंत जुळणारी आकृती, हे आहे आपलं 2 नंबरचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69 आहे. अक्षरमालेत आय आणि यू या अक्षरांपासून समान अंतरावरील अक्षर हे उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे? आय आणि यू या अक्षरांपासून समान अंतरावरील अक्षर हे उजवीकडून, या अक्षरापासून समान अंतरावरील अक्षर काढायचे. आपण काय करू, दोघांच्या मध्ये किती अक्षर आहेत ते मोजू. हा 1 आहे, आणि हे 5 आणि हे 5, 10, 10 आणि 1 11 अक्षर झाले. 11 अक्षर झाले म्हणजे समान अंतरावर 6व्या क्रमांकाचा अक्षर येईल, आणि मग 6व्या क्रमांकाचं इकडून हे 5 आणि 1 7 हा आला, इकडून 1 2 3 4 5 आणि हे 6 नंबरला जे अक्षर आलेलं आहे ते आलेले ओ. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, अक्षर मालेतील आय आणि यू या अक्षरापासून समान अंतरावरील अक्षर उजवीकडून कितव्या क्रमांकावर आहे? उजवीकडून म्हणजे नक्कीच आपल्या उजव्या हाताकडून, आणि इथं काय केलं 5 पंचगट्टाने दिलेले, म्हणजे इथे एक मोठी बसायची गरज नाहीये. हे 5 आणि हे 5 10, आणि हा ओ जो आहे तो आहे 11व्या क्रमांकावर. त्याच्यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, तो पुढचा प्रश्न असा आहे, अक्षरमालेतील पहिल्या व तिसऱ्या गटाची आदलाबदल केली. पहिल्याची आणि तिसऱ्याची आदलाबदल केली. 5व्या व दुसऱ्या गटाची आदलाबदल करून तयार होणाऱ्या नवीन अक्षरमालेत क्यू व यम या अक्षराच्या दरम्यान येणारे अक्षर कोणते? म्हणजे आपल्याला काय करायचं, ही मालिका आहे, ही मालिका काय करायची, यांच्या सूचनेप्रमाणे अक्षर मालिकेतील पहिल्या व तिसऱ्या गटाची आदलाबदल केली. म्हणजे तिसरा गट पहिल्या क्रमांकाला घ्यायचा आहे, तिसरा गट हा आहे, मी इथे घेतो तिसरा गट के एल एम एन ओ. आता ही दुसऱ्या गटाची जागा मोकळी सोडून दिलेली आहे. पहिल्या आणि तिसऱ्याची आपल्याला आदलाबदल करायची, म्हणजे आता हा पहिला एका तिसऱ्याच्या जागेवर द्यायचं. आदला बदल म्हणजे एकमेकाच्या जागा बदलायच्या. एबीसीडी. आता हे पहिलं वाक्य आपल्या इथपर्यंत संपलेलं आहे.
आता पाचव्या व दुसऱ्या गटाची, म्हणजे जो दुसऱ्या गटाला होता तो काय करायचा, पाचव्या इथे चौथ्या गटाची जागा सोडून दिलेली, पाचव्या व दुसऱ्या गटाची आदला बदल केली, म्हणजे पाचवा जो आहे तो दुसऱ्या क्रमांकाला लिहायचा आहे, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय. पाचवा दुसऱ्याला लिहायचा आणि दुसरा पाचव्याला लिहायचा, दुसरा इथे एफ जी एच आय जे. आणि चौथ्याचं काही सांगितलेलं आहे का, काही ते सांगितलं, चौथं त्याचं जागेवर लिहायचं आहे पी क्यू आर एस टी. आता परत आपण आदला बदल करून नवीन तयार होणाऱ्या अक्षरमालेत क्यू व एम या अक्षराच्या दरम्यान मध्यभागी, परत काय म्हणले तो आता, त्यांच्या दरम्यान कोणते येते काढायचं अगोदर, क्यू कुठे, हा क्यू इथं आहे आणि हा एम इथं आहे, यांच्या दरम्यानचं अक्षर म्हणजे मधलं अक्षर काढायचे. तर आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये किती अक्षर येते पाहू आपण, 1 2 हे 5 आणि हे 5 10 आणि हे 2 12 आणि 13 अक्षर आहेत, म्हणजे जे सातव्या क्रमांकाचं अक्षर आहे ते मध्यभागी येणार आहे. मग हे 2 आणि हे 5 7 हे सातव्या क्रमांकाला येणार इकडून, आणि इकडून पण 1 आणि हे 1 आणि हे 5 6 आणि हे 7, म्हणजे यांच्या क्यू आणि एम अक्षराच्या दरम्यान मध्यभागी येणारं जे अक्षर आहे ते आहे ओ, आणि ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आहे आपलं उत्तर वाय. ऑप्शन नंबर 4 जो वाय आहे तो आहे आपलं उत्तर. एक लाकडी घन ठोकळा घेऊन त्याच्या सम्मुख पृष्ठभागाला लाल, हिरवा, निळा याप्रमाणे 3 रंग दिले आहेत. त्या ठोकळ्याला सर्व पृष्ठावर समान अंतरावर 3 काठ घेतले. लाल हा सम्मुख, हा ठोकळा आहे, हा लाल आहे, हा हिरवा आहे आणि निळा, याप्रमाणे 3 रंग दिले. सम्मुख येत, सम्मुख म्हणजे काय, समोरासमोर आहे, समोरासमोरील पृष्ठभागावर लालच्या समोर लाल रंग आणि हिरव्याच्या समोर हिरवा रंग असे रंग दिले. आता प्रश्न काय विचारलेला आहे, हे 71 आणि 72 2 प्रश्नासाठी आहे. लाल व निळा हे 2च रंग असलेले किती ठोकळे तयार होतील. आता आपल्याला काय करायचंय की हा जो इथून काय करायचंय, 3 ठिकाणी कापायचंय. 3 ठिकाणी जर आपण याला कापलं तर काय होणार आहे, 3 ठिकाणी जर कापलं तर आपल्याला याचे 4 भाग तयार होईल, आणि मग 4 भाग तयार झाल्यामुळं जे ठोकळे तयार होणार आहे ते ठोकळे हा लाल आणि याच्या शेजारचा जो रंग आहे निळा, तर इथं हा जो कोपऱ्यावरचा ठोकळा आहे याला 3 रंग तयार झाले, इथं एक, इथं एक आणि इथं एक, म्हणजे हा सोडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं हे सोडून द्यायचे आहे आणि हे सोडून द्यायचे आहे, म्हणजे आता इथं 2, हे 2 4 आणि याच्या पाठीमागचे 4, अशा पद्धतीने याच्यावर होणार आहे 8, 2च रंग असलेले 8 ठोकळे तयार होणार आहेत. आता फक्त एकाच बाजूला रंग लागलेले किती घन ठोकळे तयार होतील, तर एकाच बाजूला, म्हणजे आता हे ठोकळा कापल्यानंतर एकाच बाजूला ही जी लाईन आहे सगळी, या सगळ्या लाईनला याचे इकडचे रंग येणार आहेत, म्हणजे हे सगळे गेले एका, या लाईनला इकडचा रंग येणार आहे
म्हणजे हे सगळे गेले. या लाईनला इकडचे सगळे रंग येणार आहेत, म्हणजे ही पण लाईन गेली आणि ही पण लाईन गेली, म्हणजे बाकी उरले 1 2 3 4. आता हे जे 4 रंग उरलेले आहेत, म्हणजे 4 ठोकळे उरलेले आहेत, हे 4 6 पृष्ठभागावर येतं. म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर येणार आहे 24. म्हणजे फक्त एकाच बाजूला लाल रंग, एकाच बाजूला कोणता पण एकच रंग असलेले 24 ठोकळे येणार आहेत. त्याच्यानंतर जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे पहा, खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून त्यातील अंकाच्या मांडणीवरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे अचूक पर्याय निवडा. त्र्याहत्तरावा प्रश्न आहे आपला, निरीक्षण करून त्यातील अंकाच्या मांडणीवरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा. तर पहिला प्रश्न आहे 25 32 12 37. पेन्सिल घ्यायची आहे आणि काय करायचं आपल्याला, या आकृती करायची. ज्याला सममित अक्ष कळलेला आहे त्याला हे प्रश्न एकदम सोपा आहे. आणि सगळ्यात सोपे 3 प्रश्न कोणत्या पण प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत. एनएबीएसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा याच्यावर 3 प्रश्न आहेत आणि हे एकदम सोपे प्रश्न आहेत. याच्यातलं एकही मार्क गेला नाही पाहिजे. सगळ्या मुलांना याचे 6 चे 6 मार्क पडणार आहेत. 25 32 12 37. 25 32 12 आणि 37 अशा प्रकारची आकृती तयार झालेली आहे. आता त्याला 33 26 31 आणि 37. तुमच्या असं लक्षात आलं असेल की इकडं 25 घेतलंय आणि त्याच रांगेचा इकडं 33 घेतलेला आहे. म्हणजे आता एक क्रम आपल्या लक्षात आलेला आहे. आता आपल्याला काय दिलं जाईल, 38 18 29 आणि 23. आता नक्कीच आपल्याला काय करायचं, इकडून 38 सुरू झाले ना, आपल्याला 24 ची सुरुवात करायची आहे. 24 13 35 आणि 39 हे आपले उत्तर येणार आहे. 24 13 35 39 आणि आपला पर्याय क्रमांक आहे 2. आता ज्यावेळेस ज्याला सममित अक्ष कळलेला आहे त्याला या प्रश्न एकदम सोपा जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस आपण पेपर सोडतो त्यावेळेस जे प्रश्न नडतात, जे प्रश्न आपल्याला अवघड जातात, जे प्रश्न वेळ खाऊ येईल ते काय केले पाहिजे, त्यांना थोडा वेळ बाजूला ठेवलं पाहिजे आणि प्रश्नपत्रिकेच्या शेवटपर्यंत पोहोचलं पाहिजे. कमीत कमी 15-20 मिनिटं. काही मुलं काय करतात 7:65 पर्यंत सोडत बसतात आणि नंतर बाहेर निघल्यानंतर मनोऱ्यात 73 74 75 नंबर लोकांना मला तर ते सगळं येत होतं. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला, एक 15-1 मिनिटं सगळ्यात शेवटपर्यंत जायचंय. जे आपण मध्ये स्किप केलेले आहेत तर उरला वेळ तर त्यांना सोडवायचंय. आणि हा जो प्रश्न आहे हा तर कोणी चुकवला नाही पाहिजे. आता याच्यानंतर जो प्रश्न आहे 74वा, ज्यावेळेस तुम्ही शिस्तशीरने मनोऱ्यावर फोन करणार आहे त्यावेळेस एक प्रश्न सोडल्यानंतर तुम्ही जे इथं काम केलेलं आहे ते पहिलं डिलीट करून टाका. म्हणजे ते एक रबरने एकदम फोडून टाका, एकदम क्लिअर करा. नाही तर तुम्ही पहिली जी आकृती काढलेली होती त्याने तुम्ही कन्फ्युज होता. आता दुसरा जो प्रश्न आहे 74वा प्रश्न आहे 28 20 28 20 38 32 38 32. त्याच्यानंतर आहे 37 29
37 29 त्याच्यानंतर आहे 16 26 आणि मग नक्कीच उत्तर येणार आहे 21 35. पहा तुम्हाला इथं 2 नंबर मध्ये दिलेले आहेत 35 21 पण आपलं हे उत्तर नाही. आपलं उत्तर आहे हे. त्याचं कारण काय आहे की आपण इथून ज्या क्रमाने गेलो पहिल्यांदा इकडे गेलो नंतर वरती गेलो नंतर खाली आलो नंतर वरती गेलो आणि आता आपल्याला खाली यायचंय. अशा पद्धतीने काय करायचंय हा मनोरा सोडवायचा आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे परत काय करायचं आपल्याला आता हा 74वा प्रश्न सोडलेला आहे आपण हे क्लिअर करायचं आहे आणि 75वा प्रश्नाकडे जायचंय आणि 75वा प्रश्न आहे 27 19 12 इथे पहा 27 27 27 गेले 27 19 12 31 17 22 31 17 22 ज्यावेळेस आपण या आकृती काढली त्यावेळेस तुमच्या लक्षात यायला पाहिजे की आपण पहिली आकृती काढताना काय केलेलं आहे 27 19 12 म्हणजे वरून आलेलं आहे. दुसरी आकृती काढताना काय केले 31 17 म्हणजे खालून वर गेलेलं आहे. आता 28 14 38 इथे पहा 28 14 38 नक्कीच आता आपण वरून आलेले ना आपल्याला खालून जायचंय आणि इथून जावं लागेल आपल्याला 24 36 21 24 36 21 आणि हे आपलं उत्तर राहील 24 36 21. धन्यवाद. अशा पद्धतीने आपण 2023 ची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका पूर्ण केलेली आहे. जर कोणाला काही विचारायचं असेल तर त्यांनी विचारावं. या ठिकाणी आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. आपले आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब आणि सगळी टीम सर्व गट शिक्षण अधिकारी खूप मेहनतीने विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवित आहेत आणि या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानतो. या ठिकाणी कोणाला विद्यार्थ्यांना काही खूप छान शिकवलं सर, सगळं कळलं. थँक्यू सर. एक टीचिंग मॉडेल पण खूप छान होतं सर ते गाण्याचं, त्यामुळे सगळं कळलं. ओके ओके हो सर, सगळं समजलंय. हो सर. ओके